धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात यावी या मागणीसाठी यशवंत सेनेनं 6 सप्टेंबरपासून चोंडी येथे सुरू केलेलं उपोषण ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याबरोबर 3 तास चर्चा झाल्यानंतर अखेर मागे घेण्यात आलं। 50 दिवसात आरक्षणाची अंमलबजावणी केली जाईल असं लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषणकर्त्यांनी 21व्या दिवशी आपलं उपोषण माघारी घेतलं। सरकार आणि आंदोलक यांच्यात आमदार प्राध्यापक राम शिंदे यांनी महत्वाची भूमिका बजावली। दरम्यान मंत्री गिरीश महाजन आणि आंदोलकांमध्ये चर्चा लांबत चालल्यामुळे कार्यकर्ते संतप्त झाले होते। पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी उपोषणकर्त्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करून त्यांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या। यशवंत सेनेच्या वतीनं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या चोंडी या जन्मगावी कीर्तिस्तंभाशेजारी 6 सप्टेंबरपासून धनगर समाजाच्या आरक्षणासाठी आमरण उपोषण सुरू करण्यात आलं होतं। यशवंत सेनेच्या वतीनं राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब दोडतले, प्रदेशाध्यक्ष माणिकराव दांडगे, राष्ट्रीय उपाध्यक्ष अण्णासाहेब रुपनवर, प्रदेश सचिव सुरेश बंडगर, नितीन धायगुडे, समाधान पाटील, बाळू गायके उपोषणाला बसले होते। उपोषणकर्ते सुरेश बंडगर आणि अण्णासाहेब रुपनवर यांची प्रकृती चिंताजनक झाली होती। सदर आंदोलनाची सरकारनं तातडीनं दखल घ्यावी आणि योग्य तोडगा काढावा यासाठी आमदार प्राध्यापक राम शिंदे यांनी सरकारचं लक्ष वेधलं होतं। ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी चोंडीत येऊन आंदोलकांशी संवाद साधला। त्यानंतर मुंबईत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांबरोबर बैठक झाली। सदर बैठक निष्फळ झाली होती। आमदार शिंदे यांनी पुन्हा सरकारच्या वतीनं ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांना 26 रोजी चोंडीतील आंदोलनस्थळी आंदोलकांसोबत बोलणी केली। तब्बल 3 तास चर्चा झाली। यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी दूरध्वनीवरून आंदोलकांशी चर्चा घडवून आणली। चोंडीतील आंदोलकांच्या ज्या मागण्या आहेत त्या मान्य करण्यात आल्या। त्यानंतर सरकारच्या वतीनं देखील लेखी पत्र देण्यात आलं। यानंतर उपोषण सोडण्यावर आंदोलकांनी सहमती दर्शवली। यावेळी माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, आमदार प्राध्यापक राम शिंदे, आमदार प्रकाश शेणगे, पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वास देवकाते, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, डॉ स्नेहा सोनकाटे आदींसह धनगर समाजाकडून अनेक नेते आणि शेकडो धनगर समाज बांधव यावेळी उपस्थित होते। याप्रसंगी मंत्री गिरीश महाजन आणि बाळासाहेब दोडतले यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। दिनांक 21/9 या दिवशी धनगर समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये सरकार आणि सर्व धनगर समाजांच्या आरक्षणासंदर्भातले सर्व प्रतिनिधी यशवंत सेनेचे हे सर्वजण मुंबईला आलेले होते। सह्याद्री अतिथीगृहामध्ये एक मोठी विस्तृत बैठक त्या संदर्भामध्ये झाली आणि राज्य सरकारने एकमताने त्यांना पाठिंबा दिला की तुमची मागणी ही न्याय आहे। आमचा राज्य सरकारचा निश्चित आपल्याला या संदर्भामध्ये पाठिंबा आहे। काही तांत्रिक अडचणी आहेत, काही गोष्टी न्यायप्रविष्ट आहेत आणि म्हणून त्या सोडण्याच्या दृष्टीने शासन अतिशय या बाबतीमध्ये गंभीर आहे आणि कटिबद्धही आहे। दुसरी त्यांची मागणी होती की या आंदोलनादरम्यान जे गुन्हे केसेस समाज बांधवांवर झालेले आहेत ते मागे घेण्यात यावे। शासनाने तेही या ठिकाणी मान्य केलेलं की जे गुन्हे आपल्यावर दाखल झालेले आहेत तेही त्या ठिकाणी मागे घेण्यात येतील। त्याचबरोबर आवश्यकता भासल्यास धनगर समाजाला आरक्षण देण्याच्या संदर्भामध्ये एक कमिशन, एक रिटायर्ड न्यायाधीश उच्च न्यायालयाचे, हायकोर्टाचे त्यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्याची गरज असल्यास ते सुद्धा तात्काळ त्या ठिकाणी नेमण्यात येईल असंही त्यावेळेला सांगितलेलं होतं आणि त्या संदर्भामध्ये शासन आपली कारवाई पुढच्या त्या ठिकाणी करते आहे। या संदर्भामध्ये 50 दिवसाच्या आत ही तांत्रिक ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या पार पडतात। त्या दिवशी 2 महिने सांगितलेले होते, पण आता उपोषणकर्त्यांचं म्हणणं की 50 दिवसामध्ये, कारण 10 दिवस त्याला जवळपास होऊन गेले आहेत, 8 दिवस होऊन गेलेले आहेत, त्यामुळे 50 दिवसामध्ये ही सगळी कारवाई आपण पूर्ण करावी आणि जेणेकरून या आरक्षणामधल्या ज्या अडचणी आहेत त्या दूर होतील। त्याही आम्ही त्या ठिकाणी मान्य केलेल्या आहेत। त्या संदर्भामध्ये 50 दिवस आम्ही ही सगळी माहिती संकलन या ठिकाणी जमा करू। सगळे जे एजी आहेत, अटर्नी जनरल, त्यांचं सुद्धा मत त्या ठिकाणी जाणून घेऊ। त्यांच्याशी सुद्धा आम्ही या संदर्भामध्ये चर्चा करू आणि या संदर्भामध्ये आरक्षणाचा मार्ग कसा लवकरात लवकर मोकळा होईल त्या संदर्भामध्ये आम्ही मार्ग काढणार आहोत। धनगर समाजाला लागू करण्यात आलेल्या ज्या योजना आहेत, सोयी सवलती आहेत, त्या प्रभावीपणे त्याची अंमलबजावणी व्हावी या संदर्भामध्ये त्या बैठकीमध्ये निर्णय झालेला होता आणि त्या तात्काळ अधिक प्रभावीपणे लागू करण्यात आलेल्या आहेत। मला वाटतं सरकार हे अतिशय सकारात्मक आहे। सरकारची ही भूमिका आहे की आपल्या समाज बांधवांवर आरक्षणाच्या बाबतीमध्ये खरं म्हणजे आपली मागणी न्यायच आहे आणि म्हणून मी अन्याय म्हणणार नाही, पण तो आपली जी न्याय्य मागणी आहे ती आपल्या पद्धत पडलीच पाहिजे। या संदर्भामध्ये सरकार सुद्धा, शासन सुद्धा सकारात्मक आहे, परंतु काही तांत्रिक गोष्टी आहेत, काही गोष्टी न्यायप्रविष्ट आहेत, त्या तात्काळ कशा सोडवल्या जातील 50 दिवसामध्ये, 2 महिन्यामध्ये त्या सोडवण्याच्या दृष्टीने
सरकारने अतिशय गांभीर्याने त्या ठिकाणी पाऊल टाकलेलं आहे. आणि मला वाटतं मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे आहेत, माननीय देवेंद्रजी आहेत, देवेंद्रचा तर पूर्ण अभ्यास मागच्या काळामध्ये या संदर्भामध्ये झालेला आहे, अजितदादा सुद्धा आहेत आणि संपूर्ण सरकार हे या आपल्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे. आपल्याला आपल्या पदरामध्ये या मागण्या टाकण्यासाठी आम्ही या संदर्भामध्ये अतिशय सकारात्मक पाऊल सरकारने उचललेलं आहे. आणि आज या ठिकाणी गेल्या 20 दिवसापासून चाललेलं उपोषण म्हणजे आमचे अण्णासाहेब या ठिकाणी बसलेले होते, रुपनवार दुसरे सुरेश दादा बनगर हे या ठिकाणी उपोषणाला बसलेले होते. खरं म्हणजे खूप मोठा पल्ला, म्हणजे 21 दिवस म्हणजे एक छोटी गोष्ट नाही. आता 4-5 दिवसापासून त्यांनी पाणी घेत नव्हते आणि म्हणून त्याची तब्येतही या ठिकाणी दिवसेंदिवस खराब होत चालली होती. आणि म्हणून मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय यांनी त्यांना विनंती केली. मी स्वतः आज दुसऱ्यांदा या ठिकाणी येऊन गेलो आणि त्यांनी आमच्या विनंतीला या ठिकाणी मान्यता दिलेली आहे. आणि म्हणून आज त्यांनी उपोषण सुद्धा या ठिकाणी सोडलेलं आहे. त्यांचे मी मनापासून खरं आभार या ठिकाणी व्यक्त करतो शासनाच्या वतीने. आणि लवकरात लवकर त्यांचा हा प्रश्न मार्गी कसा लागेल त्यासाठी शासन या ठिकाणी प्रयत्नशील राहील. गेल्या 75 वर्षापासून धनगर समाज हा घटनेमध्ये एसटी आरक्षण अंमलबजावणीसाठी टाहो पडत होता, परंतु कुठल्याच सरकारने यापूर्वी या समाजाला न्याय दिला नाही. अन्याय झालेला होता. गेल्या 21 दिवसापासून यशवंत सेनेच्या माध्यमातून आज अमरण उपोषणासाठी हे दोन बांधव अण्णासाहेब रुपनवर पाटील, सुरेशदादा बनगर यांनी स्वतःच्या देहाचा अग्निकुंड करून 21 दिवसाचं अमरण उपोषण या ठिकाणी केलं. या उपोषणाला प्रतिसाद म्हणून 21 दिवसानंतर आज या ठिकाणी एकदा बैठक झाली, ती फिसकटली. परत या ठिकाणी आज राज्याचे मंत्री महाजन साहेब आले. राम शिंदे साहेबांनी याच्यासाठी खूप प्रयत्न केले आणि आज या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेब, आदरणीय फडणवीस साहेब, आदरणीय दादा या तिघांनी प्रदेशाध्यक्षांशी, दोन उपोषणकर्त्यांशी, आमच्या नितीनदादा या नरवटे साहेब या सर्व पदाधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली आणि धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी ही आमची एकमुख मागणी होती. त्या मागणीला आज त्यांनी 50 दिवसामध्ये सर्व त्याच्या काही असलेल्या त्रुटी, त्याच्या काही असलेल्या ज्या काही कारवाई असतील त्या पूर्ण प्रक्रिया पूर्ण करून 50 दिवसामध्ये धनगर आरक्षण अंमलबजावणी करण्यासाठी ची कारवाई करतो असा लेखी आम्हाला शब्द दिलेला आहे. परंतु धनगर बांधवांना माझी विनंती आहे की हा लढा इथे संपलेला नाही. आज फक्त या राज्य सरकारने आपला प्रश्न गांभीर्याने घेतला आणि 50 दिवसामध्ये हा आपला प्रश्न मार्गी लावतो, आरक्षण अंमलबजावणी करतो हा शब्द दिलेला आहे. परंतु माझी बांधवांना विनंती, ज्या दिवशी धनगर आरक्षण आपल्या एसटीचं प्रमाणपत्र, एसटी सर्टिफिकेट आपल्या हातात असेल त्या दिवशी खऱ्या अर्थानं हा लढा थांबेल. तोपर्यंत हा लढा लोकशाही पद्धतीनं म्हणजे मोर्चे असतील, रस्ता रोको असतील, साखळी उपोषण असतील किंवा अन्य कोणती मार्ग असतील, लोकशाही पद्धतीनं हा लढा आपण चालू ठेवू. आणि 50 दिवस 70-75 वर्ष वाट पाहिली, 50 दिवसासाठी आपण हा लढा चालू ठेवत या राज्य सरकारच्या आरक्षण अंमलबजावणीची वाट पाहू. एसनान मीडियासाठी प्रतिनिधी नासिर पठाणसह अशोक निमोनकर, जामखेड.